आखाती युद्धामुळे जगभरात इंधन संकट निर्माण झाले, त्यामुळे राज्यातही अनेक ठिकाणी तीव्र इंधन टंचाई पाहायला मिळते. ग्रामीण भागात तर ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शेतीची कामं करण्यासाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाहीये. ठिकठिकाणचं इंधन टंचाईचं भीषण वास्तव समोर येत असलं तरी भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी काँग्रेसवरच आरोप केले. काँग्रेस नेत्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे कृत्रिम इंधन टंचाई निर्माण झाली आहे, असा आरोप एबीपी माझाच्या झिरो अवरमध्ये बोलताना नवनाथ बन यांनी केला आहे. तर बन यांच्या आरोपानंतर एबीपी माझाने थेट धाराशिवमधल्या पेट्रोल पंपावर जात रांगेत उभं राहणाऱ्यांशी संवाद साधला. इंधन टंचाईवरून काँग्रेसवर केलेला आरोप चुकीचा असल्याचं मत यावेळी सर्वसामान्यांनी व्यक्त केलं. टंचाईचा काही प्रश्न निश्चितपणे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. काही लोक जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई करून पेट्रोल आणि डिझेलच्या रांगा लावण्याचा प्रयत्न करतात. अशा कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं काम देखील सरकारच्या वतीने केलंय आणि याच्यामध्ये माझा थेट आरोप आहे की काँग्रेसचे काही लोक जाणीवपूर्वक अशा पद्धतीची टंचाई करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. चुकीचं आहे. मी काँग्रेसचा नाही, मी भाजपचा स्वतः असून चार पंपावर आतापर्यंत हिंडून आलो. आता आम्ही भाजपची असलो तरी पण नाही मिळाल्यावर नाहीच म्हणणार आहेत. तसं म्हणजे ह्या पक्षाची त्या पक्षाचं काय संबंध आहे? लागणारी जीवन आवश्यक वस्तू आहे ती. आता ते वाहने समजा शेतातली कामं असतात, ती जर नाही मिळाली तर आपण काय करणार? बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंधन तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे लोणार तालुक्यात सगळ्याच पेट्रोल पंपांवर गर्दी होतीये. काही ठिकाणी नो स्टॉकचे फलक लागलेत. अशातच आज सकाळी पेट्रोल पंपावर डिझेल आल्यावर नागरिकांनी जीवघेणी धावपळ केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नागरिक आज सकाळपासूनच पेट्रोल पंपाबाहेर उभे होते. मात्र डिझेल वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच वाहन चालक आणि शेतकऱ्यांनी कॅन घेऊन ही धावपळ सुरू केली. तर जालना जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आहे, त्यामुळे एकूण 47 पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागलेत. जालना आणि बदनापूर शहरात सर्वाधिक पेट्रोल पंप बंद आहेत. ग्रामीण भागात जिथे काही पेट्रोल पंप सुरू आहेत त्या ठिकाणी मोठी गर्दी आहे. डिझेलसाठी शेतकरी पहाटेपासूनच कॅन हातात घेऊन रांगा लावत आहेत. अनेक ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतोय. शहरातल्या एका पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाल्यानं पोलीस बंदोबस्तात पेट्रोल आणि डिझेलचं वाटप करण्यात आलं. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 7व्या दिवशी शेतकरी आणि वाहन चालकांना डिझेल मिळण्याकरता भर उन्हात रांगेत उभं राहण्याची वेळ आली आहे. सरकारकडून मुबलक प्रमाणात डिझेलचा साठा असल्याचा दावा केला जातोय, मात्र वास्तवात इंधनाचा तुटवडा आहे. सरकारने आपली यंत्रणा लावून साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.